प्राथमिक शाळा जिल्हा परिषद नागपूर या शाळेमध्ये मागासवर्गीय कुटुंब समाज कल्याणकारी संस्था यांचे अध्यक्ष व कलापथक शाळेमध्ये मुलांना गुरु शिष्य परंपरा या निमित्त कार्यक्रम सादर करीत आहे। या शाळेचे आमचे मुख्याध्यापक तसेच सर्व विद्यार्थी मित्रमंडळी पंडित जवाहरलाल मागी होऊन गेले ते महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई करून शिक्षणाचे द्वार खुले। बांधवांनो, त्या सावित्रीबाई फुले महात्माजीने शाळा काढल्या आणि महिलांना शिक्षण दिलं म्हणून आज महिला वर्ग हा पुढे आला आणि महिलेला प्राधान्य भेटलं। पण या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी हर माणसाची गरज पडली। भगतसिंग राजगुरु सुखदेव ने किया पसंद वो फांसी का फंदा। भगतसिंग राजगुरु सुखदेव ने पसंद किया वो फांसी का फंदा। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा वो कहलाता सुभाष चंद्र बोस बंदा। अरे ऐसे लोगों की याद करते हुए, अरे ऐसे लोगों की याद करते हुए हमें खुशबू आती है और आजकल के जवानों की याद करके हमें बदबू आती है। अरे सुनो कर बाबासाहेबांनी संविधान असं लिहिलं बांधवांनो का किती मोठा असला तरी कायद्यामुळे मोठ्या माणसालाही खालतं यावं लागतं। आणि आजकाल किती बी लीडरशाही किती बी असली तरी आजकालचे लीडर कसे झालेले आहे, कसे गरीबावर अन्याय करतात, कास्तकारावर कसे बेहाल करतात, कसे अन्याय करतात म्हणून एक माझं छोटंसं म्हणणं सादर करतो। सुनो मेरे भारतवासी, मैं खुद यह सुनाता हूँ और यहाँ के लीडर लोगों का को मैं थोड़ा हाल सुनाता हूँ। अरे लीडर बने लीडर वो मंत्री बने कंत्री, अरे लीडर बने लीडर या मंत्री बने कंत्री और चपरासी वर्ग समझता गया तो ये लाश खाते चौकीदार कंत्री। राजधानी बनी रात की रानी को मुख्यमंत्री दिल का राजा। राजधानी बनी रात की रानी वो मुख्यमंत्री बन गया दिल का राजा। और क्या करेगा गरीब की कदरें क्योंकि बड़े लोगों के साथ है मिला साझा। अरे चुनाव के वक्त से लोग पैसा लगा के चुनाव लड़ाते हैं, फिर मंत्री चुन के आने के बाद अपने मालों के भाव बढ़ा देते हैं। तो उनकी जुबान है बंद, मुझसे मंत्री भी क्या करेंगे उसकी जुबान है बंद। फिर भी तुम्हारे हमारे जैसे तुमके जैसे तुम्हारे हमारे जैसे ही अकलमंद। अरे सासू की जरूरत है जैसी जिंदगी के लिए बस एक सितम चाहिए। बस एक सितम चाहिए आगे के लिए। Yeah.
आए मुसाफिर दो दिन के सभी को जाना है गए कितिया मर्याद में सत्ता माना है हो रहे कितिया मर्याद में कितना माना है Thank you.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माऊली येथील मागासवर्गीय गोपाळ समाज कल्याणकारी संस्था नागपूर यांच्या विद्यमाने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लोककलेच्या माध्यमातून एक जनजागृती निर्माण करण्याकरता या मागासवर्गीय गोपाळ समाज कल्याणकारी संस्थेने जे मुलाचं मार्गदर्शन केलं, ओवाळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हे उद्बोधन पोहोचवलं आणि भविष्यात हे विद्यार्थी यांच्या या उद्बोधनाचा एक आधार घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करतील अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो। आणि या मागासवर्गीय गोपाळ समाज कल्याणकारी संस्था नागपूरने आमच्या शाळेमध्ये येऊन आमच्या विद्यार्थ्यांना या लोककलेच्या माध्यमातून जे उद्बोधन केलं त्याबद्दल मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माऊलीचा मुख्याध्यापक या नात्याने या सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असंच उद्बोधन यापुढेही आमच्या विद्यार्थ्यांना व्हावं अशा प्रकारची सर्व कलाकारांना विनंती करून मी पुनश्च या सर्वांचे हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। आज उच्च प्राथमिक शाळा माऊली जिल्हा परिषद नागपूर या शाळेचे मुख्याध्यापक बसू सर या बसू सर यांना आम्हाला कलापथक अजित पालकमंत्री वाडी मागासवर्गीय गोपाळ समाज कल्याणकारी संस्था नागपूर माऊली आणि वैभव सांस्कृतिक कला मंडळ नागपूर यांना सहकार्य केलं त्याबद्दल सरांचे मी पुष्प देऊन हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे आमचे खंबारे सर यांचे स्वागत शाहीर मीनाथ बागडे हे करतील मी अशी त्यांना विनंती। आपल्या आलेले